श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 1 एप्रिल वार बुधवार आणि आज आहे चैत्र पौर्णिमा. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. ही चैत्र पौर्णिमा हिंदू मराठी नववर्षातील पहिलीच पौर्णिमा तिथी आहे. यासोबतच या पौर्णिमेला हनुमान जयंतीसुद्धा साजरी केली जाते. या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ आज बुधवारी 1 एप्रिलला सकाळी 7:06 झालेला आहे आणि पौर्णिमेची समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:48 होणार आहे. पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपल्याला आज 1 एप्रिलला साजरी करायची आहेत आणि जी हनुमान जयंती असणार आहे तर ती उद्या 2 एप्रिल रोजी आपण साजरी करणार आहे. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच भगवान हनुमानांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आपण त्यांचा जन्म उत्सव जो आहे तर तो सुद्धा साजरा करत असतो. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच हनुमानांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला गेला आहे. पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र साजरी केली जाते आणि या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे तर ती सुद्धा केली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार या चैत्र पौर्णिमेला व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. जर आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला उपवास केला तर मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी आहे तर त्या नक्कीच दूर होतात. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याची सुरू करायची असेल तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेपासून नक्कीच सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरात असलेले दुःख, दारिद्र्य, इडापिडा, आजारपण, पितृदोष, नजरबाधा संपूर्णपणे नष्ट होऊन लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज बुधवारी चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. अगदी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. दररोज नित्यनेमाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु दररोज आपल्याला माता लक्ष्मीची पूजा, सेवा, उपासना करणे शक्य होत नाही. मात्र किमान प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी. ज्या घरातील स्त्री आज संध्याकाळी घरामध्ये हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घराची
भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण फक्त काबाड कष्ट करत असतो, परंतु आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. आपल्या कष्टाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी हा जो उपाय आहे तर हा खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने घरातील कटकटी, भांडणे, नजरबाधा, पितृदोष हा देखील दूर होतो. जर घरामध्ये सतत तुमच्या वाद विवाद क्लेश होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील किंवा आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते येत असतात. तसेच घरामधील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, सतत उद्धटपणाने बोलत असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा. हा उपाय जर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला केला तर मुलांच्या प्रगतीतील जे काही अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होतात. मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो सुद्धा कमी होतो. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो. एक सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि या सर्व गोष्टींनाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक आनंदाचं वातावरण असतं ना, तेव्हा लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घरामध्ये येत असते आणि ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते. ते आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही. ज्या घरामध्ये नेहमी क्लेश, अशांतता असते ना, तिथून लक्ष्मी नेहमी काढता पाय घेत असते आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो आज पौर्णिमेला करणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीच वाया जात नाही. या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरासमोर छान धूप किंवा अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहे. नित्यनेमाने दररोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा नक्की लावावा. परंतु प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर किमान अमावस्या आणि पौर्णिमेला तरी हा दिवा नक्की लावावा. यानंतर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरीही चालेल, एखादी मातीची पंती किंवा प्लेट देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूरच घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर या भीमसेनी कापुरासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि एक हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहेत. लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या 2 वस्तू खूप महत्त्वाच्या असतात. कापूर जो असतो ना, तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, वास्तुदोष, ग्रहदोष दूर करत असतो. म्हणून आपल्याला 3 कापूर वड्या घ्यायच्या आहेत. यानंतर हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून उचलायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती नेऊन ठेवायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. आता काही वेळानं या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुळा सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता किंवा ह्या वस्तू तशाच तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल. आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा कापूर प्रज्वलित केला की त्यावरून 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूपसुद्धा तुम्ही टाकायचं आहे.
तूप नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, परंतु टाकलं तर अतिशय उत्तम. जेव्हा तुम्ही पेटत्या कापुरावरती तूप टाकताना तेव्हाच तुमची वास्तू जी आहे तर ती पवित्र आणि शुद्ध होत असते. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील कटकटी, मतभेद, वास्तुदोष, नजरबाधा, नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य दोष हे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. जर आपल्या घरात सुतक असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, कर्ज हे घराचं, जमिनीचं, गाडीचं कुठलंही कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे, कर्ज परतफेड करायचं आहे, परंतु कर्ज फेडण्या इतका पैसा तुमच्याकडे येत नसेल, कर्ज तुमच्याकडनं फिटलं जात नसेल तर तुम्हाला आज कर्जमुक्तीसाठी एक उपाय सांगते. आता असं नाही की तुम्ही उपाय केला आणि लगेच तुमचे कर्ज संपले, असं तर अजिबात होणार नाही. परंतु बघा, आपण बऱ्याच वेळा कर्ज फेडण्यासाठी भरपूर प्रयत्न, कष्ट करतो, परंतु आपलं कर्ज जे आहे तर ते काही केल्याने कमी होत नाही, आपल्या कष्टाला यश मिळत नाही. आणि म्हणून याच कष्टाला, याच प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण कर्जमुक्तीसाठी हा उपाय करणार आहे. कारण फक्त कष्ट करणं म्हणजेच योग्य मार्ग नसतो, तर त्या कष्टाला यश मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे. त्याच दिशेकडनं आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती जी आहे तर ती येत असते. आणि म्हणून त्या उत्तर दिशेला तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसा आणि जेव्हा दिवा लावणार आहे तेव्हा दिवासुद्धा जमिनीवरती ठेवू नका, तांदळावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथेच उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे, 108 वेळा नवरनव मंत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा, तर हा दिवा सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंतच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही त्यांनी सांजेची वेळ असते, आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी राहत असेल, सतत आजारी पडत असेल, त्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू असेल, तर तुम्हाला आज काय करायचं आहे, आज चैत्र पौर्णिमा आहे तर संध्याकाळी एका भांड्यामध्ये मोहरीचं किंवा इतर कुठलाही तेल घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये तुम्हाला तुमचं तोंड पाहायचं आहे, तुमचा चेहरा पाहायचा आहे आणि हे तेल तसंच तुमच्या घरामध्ये ठेवून उद्या हनुमान जयंती आहे तर उद्या सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला ते तेल अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात धरून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहे, जे काही आजारपण आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही जो आहे तर तो आज करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. त्याचबरोबर जर चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अजूनही कुलदेवीची ओटी भरली नसेल तर ती तुम्ही आज भरू शकता. चैत्र पौर्णिमेला सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालते. देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्ही नवरनव मंत्राचं पठण करून कुमकुम अर्चन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. ह्या सेवा खूप जास्त छोट्या आहेत परंतु खूप जास्त प्रभावी आहे. जर आपण या दिवशी या सेवा केल्या तर याचं खूप जास्त अधिक पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. ते फळ कुठल्या मार्गाने आपल्याला मिळत असतं. आपल्या प्रयत्नांना यश मिळते, घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. म्हणून तुम्ही ह्या ज्या काही सेवा मी सांगितल्या ना त्या नक्की करा. यापैकी जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही करू शकता. जो उपाय तुम्हाला करता येईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. आता उद्या हनुमान जयंती आहे म्हणून उद्या हनुमानांची पूजासुद्धा तुम्हाला करायची आहे. उद्या सकाळी मारुतीला तुम्ही नारळ अर्पण करायचं आहे, काळे उडीद, काळे तीळ अर्पण करायचे आहे.
सोबतच तुम्हाला पिंपळाच्या पानांची किंवा रुईच्या पानांची माळासुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत. स्त्रियांनी सुद्धा हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि दर्शन करायचं आहे. बघा, हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरामध्ये गेले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट जे आहे तर ते नक्कीच कमी होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.